आज मॉर्निंग OPD पूर्ण झाल्यानंतर कुष्ठरोग शोध मोहीम अभियानांतर्गत होणाऱ्या सर्वेची तपासणी करण्यासाठी माझ्या दोन इच्छेना कर्मचाऱ्यांना घेऊन सोबत फील्ड व्हिजिटसाठी निघालो। त्यानंतर पहिले गाव बामनोली या गावाला व्हिजिट दिले असता तेथील आशा सेविका एका घरी तपासणी करत असताना तिला व्हिजिट देऊन योग्य ती माहिती सांगितली आणि ती तपासणी कशाप्रकारे होत आहे, सर्वेक्षण कशाप्रकारे होत आहे याची त्यांना माहिती देण्यात आली। तेथेच काही पेशंट दुसरे पण आपल्याला जसे की आर्थरायटिसचा पेशंट भेटला होता त्यांना त्या आर्थरायटिसबद्दल पण माहिती देण्यात आली। जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहीम अभियान शुक्रवारी दिनांक 31 जानेवारी सुरू करण्यात आले आहे। सदर अभियान 14 फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे। असे एकूण 15 दिवसाचं अभियान आहे। या अभियानादरम्यान आशा स्वयंसेविका स्वयंसेवक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून संशयित कुष्ठरोगांना शोध घेणार आहेत। रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहे। कुष्ठरोग अभियान मोहिमेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील 5,16,000 घरांना आशा स्वयंसेविका कर्मचारी भेट देणार असून 23 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे। त्यासाठी 2,100 पथके तयार करण्यात आली आहेत। 403 परीक्षकांच्या माध्यमातून मोहीम राबवण्यात येणार आहे। त्यामध्येच माझ्या निजामपूर PSC अंतर्गत आपण पण 8 नाही तर एकूण 28 टीम बनवल्या आहेत। त्या अंतर्गत आपण त्याचे सर्वेक्षण किंवा सर्वे होत आहे। या मोहिमेचं जे मूळ आहे ते म्हणजे कुष्ठरोग शोध मोहिमेअंतर्गत आशा स्वयंसेविका स्वयंसेवक हे आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून संशयित कुष्ठरोगांना शोध घेणार आहेत। नागरिकांना कुष्ठरोग आजाराबाबत गैरसमज व भीती न बाळगता घरी येणाऱ्या पथकाला सहकार्य करावे। सदर मोहीम यशस्वीरित्या राबविण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले असून एकही बाधित रुग्ण उपचाराविना राहणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे। आज टोटल 3 गावांना व्हिजिट दिले असता तेथील आशांसोबत चर्चा केली व त्यांनी असं सांगितल्याप्रमाणे सर्व जे गावकरी आहेत ते चांगल्या प्रकारे मदत पण करत आहेत आणि त्यांना साथ देऊन हे जो सर्वे आहे हा योग्यरित्या पूर्ण होत आहे। आज 3 गाव बामनोली, काळामुंजे आणि भादाव अशा 3 गावांना व्हिजिट दिली व आजचे सर्वे पूर्ण केला। थँक्यू।